मराठी मॉनिटर या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, 2049 पदांसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, ज्यामध्ये फक्त ₹100 फीस तुम्हाला OBC ओपन कॅन्डिडेटसाठी आहे. तुम्ही जर वुमेन कॅन्डिडेट आहात, SC ST PWD एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट आहात, तर तुम्हाला ₹0 फीस असणार आहे. 2049 जागा ज्या आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे विविध डिपार्टमेंट आहेत, जे विविध मिनिस्ट्री अंडर डिपार्टमेंट्स येतात, त्या ठिकाणी मित्रांनो 10वी पास, 12वी आणि ग्रॅज्युएशनच्या बेसिसवरती सर्व पदं भरली जात आहेत. 489 संवर्गातील पदं आहेत. 2049 जागा आहेत. विविध 489 डिपार्टमेंट आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटचे वेगवेगळे, त्या ठिकाणी ही पदं भरली जात आहेत. जसं की पहा, सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर ॲनिमल हॅजबंड्री डिपार्टमेंट असेल, त्या ठिकाणी लॅबोरेटरी अटेंडंटची 10वी पासवरती पोस्ट भरली जात आहे. 2 जागा आहेत. अशा विविध पदांसाठी वेगवेगळ्या जागा ज्या आहेत ते ठेवण्यात आलेले आहेत. हेल्थ डिपार्टमेंट जे आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचं, त्याचेही वॅकेन्सी आहेत. कुकचे असेल, ड्रायव्हरचे असेल, त्यानंतर क्लर्कची वॅकेन्सी असेल, अशा विविध वॅकेन्सी याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटतील. एक्सरे टेक्निशियन असेल, त्यानंतर फार्मासिस्ट असेल, नर्सिंग असेल, अशी विविध पदं आहेत. अकाउंटंट असेल, त्याच्यानंतर पाहू शकता लोअर डिव्हिजन क्लार्कचं पद आहे. लॅबोरेटरी असिस्टंटची पोस्ट आहे, जे की स्टोरेज रिसर्च अँड मिनिस्ट्री ऑफ कंझ्युमर अफेअर्सच्या अंतर्गत डिपार्टमेंटमध्ये पद भरलं जात आहे. तर तुमचं मित्रांनो या ठिकाणी वय 18 ते 25, काही ठिकाणी 18 ते 30, काही ठिकाणी 18 ते 20, काही ठिकाणी 20 ते 25 अशा पद्धतीने वयोमर्यादा देखील ठेवण्यात आलेली आहे. तर पूर्ण ऑल इंडियामधून या ठिकाणी हे सर्व डिपार्टमेंटमध्ये पद आहेत. महाराष्ट्रामध्ये देखील तुम्हाला याच्या जागा पाहायला भेटतील. तर तुम्ही कुठूनही अप्लाय करू शकता. ऑल इंडिया तुमचं जॉब लोकेशन असेल, महाराष्ट्रामधील पुणे असेल, नागपूर असेल, अशा विविध ठिकाणी वॅकेन्सी आहेत. भरपूर सारे डिपार्टमेंट आहेत. पाहू शकता सेंट्रल गव्हर्नमेंटचं हेल्थ स्कीम जी आहे किंवा हेल्थ ऑफ मिनिस्ट्री आहे, त्या ठिकाणी देखील पाहू शकता. लेडी मेडिकल अटेंडंट मल्टीटास्किंग स्टाफच्या 3 जागा आहेत. त्यानंतर मेडिकल अटेंडंट मल्टीटास्किंग स्टाफ हेल्थ डिपार्टमेंटसाठी अजून पाहू शकता 5 जागा आहेत. हे 10वी पासवरती आहेत. सर्व पदं तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळे पाहायला भेटतील. फीज कमी आहे, तर ऑनलाईन तुम्ही घरी बसल्या ॲप्लिकेशन करू शकतात. भरपूर सारी 489 वेगवेगळी पदं आहेत. 2000पेक्षा जास्त जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत. तर यासाठी फक्त तुमची एकच एक्झाम जी आहे ती कंडक्ट केली जाईल. काही पदांसाठी स्किल टेस्ट देखील होईल. तर बघा, ही SSC मार्फत तुमची एक्झाम घेतली जाते. SSC एक्झाम घेते, परंतु वेगवेगळे जे डिपार्टमेंट्स आहेत त्या ठिकाणी ही रिक्रुटमेंट आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ही पदभरती केली जाते. 18 मार्च 2024 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे आहेत आणि याची टेंटेटिव्ह एक्झाम डेट देखील आलेली पाहू शकता. 6-8 मे 2024, 6 आणि 8 तारखेला याची एक्झाम देखील लगेच कंडक्ट केली जाणार आहे. तर संपूर्ण PDF फाईल पाहण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरतीही तुम्हाला पाहायला भेटेल. याच्यासाठी तुमचं एक्झाम पॅटर्न वगैरे सर्व या PDF फाईलमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. महाराष्ट्रामध्ये देखील याचे एक्झाम सेंटर असणार आहेत. याबद्दल अजून काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद.